लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार। लाडक्या बहिणींच्या घरातील पुरुषांचेही केवायसी होणार। छत्तीसगड तेलंगणा सीमेवर 31 नक्षलवादी ठार। नक्षलवादांविरोधात आजवरची सर्वात मोठी कारवाई। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट करत माहिती। दहशतवादी आणि भारतीय सैन्याची चकमक सुरू। काश्मीरमधल्या त्रालमध्ये तणावाचं वातावरण। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते आणि मंत्री विजय शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल। गुन्हा दाखल होताच विजय शहांचा माफीनामा। पाकिस्तानी ध्वज आणि ध्वजाचं चित्र असलेली उत्पादनं आपल्या प्लॅटफॉर्मवर ठेवणं अॅमेझॉन फ्लिपकार्टला भोवलं। केंद्र सरकारची दोनही ई कॉमर्स कंपन्यांना नोटीस। पुण्यात पुन्हा कोयता गँग ची दहशत। दत्तवाडी परिसरात भर दुपारी तरुणावर कोयत्यानं वार। पूर्व वैमनस्यातून हल्ला केल्याची माहिती। राजीनामा दिल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। भेटीनंतर आपण सध्या ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच, तेजस्वी घोसाळकरांची प्रतिक्रिया। मात्र पक्षातील गळती रोखण्याचं ठाकरेंसमोर मोठा आव्हान। आणि राज्यात पुढील 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।